एवढं प्रेम ऍक्च्युली आयुष्यात एवढं पाहिलं नव्हतं जेवढं इथे ठाण्यात आणि तुमच्या या सगळ्या लोकांनी आत्ता दिलंय आता एंट्रीसाठी. थँक्यू सो मच. शो तुम्हाला आवडतोय असं रोज आम्हाला कळतंय आणि तुम्ही बघताय प्रेमाने. हा शो मी माझ्या आईसाठी केला होता ऍक्च्युली. आईचा 75वा वाढदिवस होता आहे. म्हणजे तिची खूप इच्छा होती की तिच्या मुलाने एक मराठी मालिका करावी. तिच्यासाठी हे एक मोठं गिफ्ट होतं म्हणून मी हा शो तिला गिफ्ट म्हणून दिलेला आहे आणि ते गिफ्ट खूप पळपळलंय. बेसिकली लोकांना खूप आवडलंय आणि ते दिसतंय प्रेम तुमचं बघून इथे. तो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि वी आर रिअली ग्रेटफुल अँड ऑनर्ड अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. वा वा, इतकं ठाण्यातली लोक मनापासून प्रेम करतायत तर ठाण्यातली लीना बघायची का? सुनांना सांगायला होते. बरं लीला, तुला कसं वाटतं इथे आल्यानंतर? असं झालंय खरं, मला इतकं ओव्हरवेल्मिंग वाटतंय. सगळ्यांकडनं इतकं प्रेम मिळतंय आता सुद्धा आणि एरवी सुद्धा. आम्ही कुठेही बाहेर गेलो तरी लीला लीला म्हणून असं लोक ओळखतात आणि पहिल्यांदाच मला असं माझ्या कॅरेक्टरवरनं लोक ओळखायला लागली आहेत आणि खूप छान वाटतंय. आणि थँक्यू, आमच्यावर इतकं प्रेम करताय, आमची सिरियल बघताय. अशीच आमची सिरियल बघत राहा आणि आम्ही पण पूर्ण प्रयत्न करू तुम्हाला असंच एंटरटेन करायचं आहे. थँक्यू सो मच. वा, तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चाललेला आहात, पण काय आपल्याला 27 तारखेपासून आम्हाला पाहायला मिळणार आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शो किती फास्ट पेस्ड आहे. काही ना काहीतरी होतच असतं दरवेळेला शो मध्ये. हे ऍक्च्युली तुम्हालाच नाही, आम्हाला पण तसंच वाटतं शूट करतानाही. कारण की उद्या काय होणार ते आम्हाला पण माहित नसतं. कारण की रोज एवढं शूट करत असतो आणि खूप एक्साइटिंग गोष्टी चाललेल्या असतात आजूबाजूला. पण आता मजा ती सांगितली की सगळं सांगितलं तर मजा राहणार नाही ऍक्च्युली. सो पेशन्स ठेवून जे तुम्ही प्रेमाने बघताय शो ते बघत राहा आणि खूप चांगलं काय होणार आहे पुढे. खूप उतार चढाव आहेत आणि खूप कलरफुल गोष्टी, खूप अमेझिंग गोष्टी होणार आहेत. सगळे कॅरेक्टर तुमचे लाडके जे कलाकार आहेत सगळे, मी आणि नीलाच नाही फक्त पण बाकीचे पण जे कलाकार आहेत ते एवढे सुंदर काम करतात. तर त्यांचं पण खूप चांगला ट्रॅक आहे पुढे. पण बघत राहा, खूप मजा येणार आहे. एक धमालचा शो पुढे घेऊन येतो तुमच्यासाठी. सो थँक्यू. असंच प्रेम देता बस, बाकी काही. बरं, एजंटचं लग्न आहे एवढं मोठं, त्यांनी स्पॉन्सर केलंय सगळं. बरं, वा. बरं, एक शेवटचा प्रश्न जाता जाता आपल्या सगळ्यांसाठीच, की हिंदीमध्ये तुम्हाला आम्ही पाहिलेलं आहे, बरोबर आहे? तर आता मराठीमध्ये काम करत असताना कसं वाटतं? आईसाठी काम करत आहात, ही आईसाठी करण्यासाठी आपण आलो, पण आता ही मालिका करताना कसं वाटतंय? जाज्वल्य अभिमान तेच म्हणू शकतो. मराठी होण्याचा दरवेळेला अभिमान होताच मला. पण काय होतं की देशभर आम्ही ट्रॅव्हल केलंय. बाबा माझे आर्मीमध्ये होते, तर आई माझी शिक्षिका आहे, तर त्यामुळे सगळीकडे आम्ही फिरलोय, सगळीकडचं कल्चर पाहिलंय. पण शेवटी पुण्यात येऊन जे आम्ही बेस केला ते पुण्यासारखी जागा नाही, मुंबईसारखी. ठाणे आणि पुणे मला खूप सिमिलर वाटतं त्या दृष्टिकोनाने. सो मला मजा येते मराठी करताना आणि कल्चर आपल्या लोकांमध्ये जास्ती काम करायला जास्ती मजा येते. एक घरात घर पण येतं आणि घरात सगळे लोक असतात, फॅमिलीसारखं वाटतं आणि ते मला खूप आवडतं. कम्फर्ट एक फिलिंग जी असते ती मला मिळते. करेक्ट आहे, करेक्ट आहे. ठाणे आणि पुणे खरंच साम्य आहे दोघांमध्ये. फक्त एकच फरक आहे, ठाण्यात अपमान होत नाही. बरोबर नाही, पण मी कोथरूडचा, सदाशिव पेठेतला नाही. हे जे काही तुम्ही वाटून घेतलंय आधार कार्डावरचं मी नाही आणि हा मी आहे म्हणून. चला.